आज सकाळी शहरात पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले. परिणामी लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबणा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचं धोरण अंगीकारलं होतं. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छितस्थळी सोडलं. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी सोडले. आज सकाळपासूनच पावसानं धुव्वाधार बॅटिंग सुरू केली. पावसानं शहराच्या अनेक भागात पाणी जमा झालं असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागात दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्यांच्या एसटी बसेस येतात, मात्र याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात येताच प्रधान यांनी तात्काळ काही रिक्षा तैनात केल्या, तसंच आपले स्वतःचं वाहन बोलावून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचेही वाभाडे काढले. एका ट्यूबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको, होड्या चालवा असाही त्यांनी संदेश दिला. गेल्या 30 वर्षांपासून वंदना सिनेमा परिसरात पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला करता आल्या नाहीत. आम्ही 6 जून पासून नालेसफाईवर ओरडत आहोत, मात्र सत्ताधारी त्याकडेही लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतोय याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुसळधार पावसामध्ये तुम्ही या पाण्यामध्ये उतरलेला आहात, काय सांगाल? एकीकडे महापौर ठिकठिकाणी दौरे करतात. असं आहे की गेले 40 वर्ष मी बघतोय की या ठिकाणी पाणी भरतच. महानगरपालिका गेले कित्येक दिवस सांगते की 10 कोटी रुपये आम्ही दिलेत आणि सगळे नाल्याची सफाई झाली. मी 1 जून पासून सांगतोय की नाले सफाई झाली नाहीये, फिरा, रस्त्यावर उतरा, नाले बघा, कोणी आलं नाही. आता महापौर महोदया 3-4 दिवसापूर्वी नाले सफाईला उतरलेले आहे. आज पहिल्याच पावसाची हालत बघताय ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आम्ही मुद्दामून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलो, तर काय एसटी स्टँडवर म्हातारे उतरतायत, सिनियर सिटीजन्स उतरतायत, स्टुडंट्स उतरतायत आणि घरी जायची त्यांची सोय नाही. म्हणून कुठेतरी रिक्षा थांबवायच्या, त्यांना बसवून द्यायचं, ते सुखरूप घरी पोचतील ही सोय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तसंच या रस्त्यावर खड्डे आहेत, इथे उभा राहिल्यावर आम्हाला कळतंय की खड्डे कुठे आहेत. तो जे 2 व्हीलरवर जात आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी खड्डा आहे, बाजूनी जा. अशा प्रकारची मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो.